नमस्ते. आज आपण एम ए योगशास्त्र तृतीय सत्राच्या पेपर 4 जो योगा ऍप्लिकेशन आहे त्या पेपरच्या सिलेबसमध्ये आपण सुरुवात करतोय. पहिल्यांदा त्याच्यामध्ये आहेत 3 युनिट आहेत, ज्याच्यामध्ये कन्सेप्ट ऑफ नाडी प्राण आणि योगिक डाएट, योगा फॉर वुमेन्स आणि योगा काउन्सिलिंग. तर त्यापैकी आपण योगा फॉर वुमेन्स हा भाग आज आपण बघणार आहोत. सध्याच्या ह्याच्यात बघा कसं झालंय, महिलांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं म्हणलं तर आज म्हणजे महिलांचं असं असतं की कुटुंबाकडे लक्ष देणं आणि कुटुंबाची काळजी घेणारी महिला ही स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असताना दिसून येते. पर्टिक्युलर योगा फॉर वुमेन्स हा सब्जेक्ट का टाकलाय तर त्याचे एक ओव्हरऑल इंट्रोडक्शन आपण बघतोय की काय गरज काय आहे महिलांच्यासाठीच का. तर कुटुंबाची काळजी घेणारी महिला स्वतःच्या आरोग्याकडे कायमच दुर्लक्ष करत असते आणि महिलांमध्ये बघा आजाराचं प्रमाण देखील आपल्याला वाढत असलेलं दिसून येतं. जर डॉक्टरांचा सल्ला बघितला तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 20 ते 30 या वयात मध्ये प्रसूतीसाठी योग्य असं वय मानलं जातं. त्यासोबतच आता सध्याच्या महिलांचा जर विचार केला तर त्या जी जुनी परंपरा होती किंवा जुनी अशी म्हण होती ज्याच्यामध्ये म्हणायचे की चूल आणि मूल या पर्यंतच महिला मर्यादित असायची, परंतु सध्या तसं आहे का तर सध्याची महिला ही चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन ती तिचं स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करत आहे. आणि या धकाधकीच्या जीवनामध्ये ती महिला पुरुषांच्या सोबतच दिवस असू दे अगर रात्र तर ती काम मात्र त्या प्रमाणातच करत आहे. बरोबर. मग या सगळ्यामध्ये काय होतंय तर स्त्रियांमध्ये असणारं डायबिटीसचं प्रमाण असेल, उच्च रक्तदाब, त्यांचं मानसिक आरोग्य असेल किंवा त्यांच्या जनन संस्थेचे जे आजार असतील या संदर्भात समस्या अधिक प्रमाणात वाढत चाललेल्या आहेत. आता मग आपण म्हणाल की योगा फॉर वुमेन्स किंवा असं का म्हणतोय महिलांसाठी योग का, योग आणि महिलांचा संबंध किंवा महिलांच्या आरोग्याचा संबंध कसा येतो. तर बघा योगाचे स्त्रियांच्या जीवनात म्हणजे खूप महत्व आहे, महत्वाचे स्थान आहे. कारण रोज योगा केल्याने मनुष्य ताणतणावापासून दूर राहतो. इतकेच नव्हे तर तो शारीरिकदृष्ट्या सक्षम बनतो. त्याचे वजन, हाडे, मांसपेशी, सांधे म्हणजे शारीरिक अवयवावरती देखील त्याचे इफेक्ट होत असलेले दिसून येतात. शरीरात शरीरात जी ऊर्जा निर्माण होते ती तयार होण्यास मदत होते. म्हणून योगाचा विचार केला तर सकाळी ध्यान केल्याने मन एका विशिष्ट दिशेने कार्य करत राहते. दिवसभराच्या तणावापासून तो व्यक्ती दूर राहतो. आणि स्त्रियांच्या आयुष्यामध्ये एक लक्षात घेतलं तर 3 महत्वाचे टप्पे असतात. कोणी सांगू शकेल विद्यार्थ्यांपैकी की स्त्रियांच्या आयुष्यात असणारे महत्वाचे टप्पे कोणते 3? पहिला असतो ज्यावेळेस स्त्री वयात येते, म्हणजे ज्यावेळेस स्त्रीला पिरियड सुरू होतात. बरोबर. त्यानंतर दुसरा टप्पा असतो स्त्रीचा महत्वाचा टप्पा मानला जातो ज्या वयात किंवा ज्यावेळी ती गरोदर असते, प्रेग्नेंट असते. आणि असं म्हणलं जातं की डिलिव्हरी नंतर म्हणजे स्त्रीचा हा दुसरा जन्म असतो. आणि तिसरा टप्पा असतो तो रजोनिवृत्तीचा काळ. म्हणजे महिलांमध्ये, सामान्यतः महिलांमध्ये बघायला जर गेलं तर 3 टप्प्यांमधून ती जात असते. तिचं आयुष्य हे 3 टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या त्रास असेल, वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जात असतं. पहिला पिरियड्स ज्यावेळेस सुरू होतात तो काळ, दुसरा गरोदरपणाचा काळ आणि तिसरा असतो तो रजोनिवृत्तीचा काळ. आता हे 3ही टप्पे पार करत असताना प्रत्येक स्त्रीने योगासनं केली तर तिचं आयुष्य नक्कीच वेदनारहित जाईल. आता काही महिलांचा असा समज आहे की आपण दिवसभर एवढे काम करतो, त्यासोबतच इतरही काही गोष्टी असतात, मग त्यामुळे त्या व्यक्तीचं किंवा त्या एखाद्या महिलेचं असं म्हणणं असतं की माझ्याच्याने व्यायाम होणार नाही किंवा व्यायाम करणं गरजेचं काय आहे. पण बघा, काम ते काम असतं आणि व्यायाम तो व्यायाम असतो असं म्हणलं जातं. बरोबर. कारण महिलांनी हे समजून घ्यायला हवं
कामाच्या वेळेला तुम्ही शरीरावरती लक्ष देऊन किंवा शरीरामध्ये चांगले बदल घडावेत या दृष्टीने काम करत असता का, की रोजची जबाबदारी पार पडणं यासाठी काम करत असतात? आणि व्यायाम करत असताना एक आपलं काहीतरी एम असतं, आपण त्या शरीरासाठी, त्या आपल्या निरोगी आरोग्यासाठी आपण ते कष्ट करत असतो, बरोबर? त्यामुळे महिलांनी योगाविषयी असणारे अनेक गैरसमज डोक्यातून काढून टाकले पाहिजेत. आता मग महिलांच्या डोक्यामध्ये किंवा महिलांच्या मनामध्ये काय गैरसमज आहेत, योगाविषयी गैरसमज काय आहेत? तर पहिला गैरसमज जर बघायचं झालं तर काम केल्याने योगा आपोआप होतो किंवा काम केल्याने व्यायाम आपोआप होतो. काम हाच योगाभ्यास, काम हाच व्यायाम, असा चुकीचा गैरसमज आहे. त्यासोबत दुसरा गैरसमज आहे की गरोदरपणामध्ये योगा करू नये किंवा गर्भावस्थेत स्त्रीने स्वतःच्या शरीराला व्यायाम सारख्या हालचाली देऊ नये. तिसरा गैरसमज आहे महिलांनी सूर्यनमस्कार घालू नये. सूर्यनमस्कार घालणे हे पुरुषांचे का व्यायाम पद्धती आहे, अशी देखील काही महिलांमध्ये गैरसमज आहे, बरोबर? तर आता हे सर्व गैरसमज आपल्याला काय करायचे आहेत, योगा फॉर वुमेन्स मध्ये हे गैरसमज दूर करून त्यांना योगा का महत्वाचा आहे आणि तो कोणत्या कोणत्या अवस्थेमध्ये महत्वाचा आहे हे आपल्याला बघायचं. मग ते बघत असताना आपल्याला काय करायला पाहिजे? प्रथमतः वेगवेगळ्या एक मिनिट, आपण पहिल्यांदा बघायचा आहे तो पॉइंट आहे महिलांमधील पीसीओडीच्या समस्यांवर योगाभ्यास, बरोबर? महिलांमधील पीसीओएसच्या समस्यांवरील योगाभ्यास. पीसीओडीची समस्या महिलांमध्ये वेगाने वाढताना आपल्याला दिसते. आता आपण म्हणाल की पीसीओडी म्हणजे काय किंवा पीसीओएस या काय समस्या आहेत? तर बघा, पीसीओडीची समस्या महिलांमध्ये जरी वाढत असली तरी NIHR म्हणजे जी नॅशनल हेल्थ जी संघटना आहे त्यानुसार सुमारे 10% महिला या समस्येने ग्रस्त आहेत. आता या आजाराचं ठोस कारण कोणालाच माहिती नाहीये, परंतु ताणतणाव असेल, रात्री उशिरा जागणं असेल, यामुळे ही समस्या जाणवते. आता ही समस्या नेमकी काय आहे? तर पिरियड्सच्या कालावधीमध्ये होणारा बदल किंवा पिरियड्सच्या दरम्यान येणारे अडथळे, पिरियड्स होण्यासाठी येणारे अडथळे किंवा तो जो काळ असतो पिरियड्सच्या सुरुवातीचा आणि नंतरचा, त्यामध्ये असणाऱ्या कालावधीमध्ये होणारे बदल. या आजाराचे ठोस कारण बघा कोणालाच माहिती नसलं तरी पण जसं म्हणलो की ताणतणाव असेल, रात्री उशिरा जागणं असेल, यामुळे या समस्या जास्त प्रमाणात उद्भवतात. कारण महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचं संतुलन बिघडतं किंवा काहींना अनुवंशिकरित्या या समस्यांना सामोरं जावं लागतं. आता विशिष्ट हे त्रास कोणाला उद्भवतात, पीसीओडी किंवा पीसीओएसचे? तर आपणास लक्षात येईल की रात्री उशिरापर्यंत काम करणाऱ्या व्यक्ती, रात्री उशिरापर्यंत जागे असणाऱ्या व्यक्ती, मग त्या कामाच्या येणे असू देत, अभ्यासाच्या येणे असू देत, आणि पीसीओडीचा त्रास हा महाविद्यालयीन मुलींमध्ये पण जास्त प्रमाणात आढळलेला आता सध्याच्या काळामध्ये दिसून येतो. किंवा उशिरा जेवण करणं, उशिरापर्यंत जागणं, नेहमी ताणतणाव, नेहमी कोणत्या तरी विचारामध्ये राहणं, यामुळे ही म्हणजे पीसीओएस ची समस्या उद्भवते. आता त्यावरती योगाद्वारे उपाय कसे करू शकतो बघा, आपण टप्प्याने बघणार आहोत महिलांचे काही त्रास, ठराविक त्रासांबद्दल, आणि त्याच्यावरती कसा योगा काम करतो याबद्दल आपण पाहत आहोत. आता पीसीओएस वरती कसं काम करतो? तर योगामध्ये पीसीओडीची समस्या वरती उपचार करत असताना योगाचे आपण म्हणतो की योगामुळे काय फायदा होतो, तर शारीरिक, मानसिक किंवा आध्यात्मिक व्यक्तीची म्हणजे योगा केल्याने व्यक्तीची शारीरिक व मानसिक दृष्ट्या तो तंदुरुस्त होतो. त्याचबरोबर त्याला आध्यात्मिक माहिती मिळते. तर शारीरिक आणि मानसिक या दोन याचा विचार केला तर शारीरिक स्थितीवर प्रभाव पडत असताना योगाद्वारे
पीसीओडी आणि पीसीओएसचा त्रास कमी होऊ शकतो. त्याचबरोबर त्याची मेंटल हेल्थ, मेंटल टॉक्सिन्स जे असतील किंवा फिजिकल टॉक्सिन्स जे असतील ते दूर करण्यासाठी योगामध्ये उपचार केले जातात. तर ते कोणते? तर त्यासाठी काही ठराविक आसनं आहेत. आपण ती आसनं, तुम्हाला आसनांचा अभ्यास हा प्रॅक्टिकल मध्ये झाला असेल तर बघा, ठराविक आसनांची नावं देखील तुम्हाला माहित असतील, परंतु पीसीओडी पीसीओएस साठी पर्टिक्युलर कोणती आसनं द्यावी, तर त्यामध्ये असं म्हणलं जातं योगाभ्यास देत असताना उष्ट्रासन असेल, तिथली आसन बोला. असेल, खांड. ती बुरा म्हणजेच खांड आहे, वज्रासन, त्याच्यात खांड आहे, खांड. हम्म, हम्म. योगातील उष्ट्रासन असेल, तिथली आसन असेल व मार्जरासन असेल आणि सूर्यनमस्कार, ह्या म्हणजे हा काही जो योगिक अभ्यास आहे, त्याचबरोबर प्राणायाम असेल, तर या योगिक अभ्यासामुळे आपण पीसीओडी वरती नियंत्रण आणू शकतो. सेम तसंच आहे पीसीओएस उपचारासाठी देखील. पीसीओएस उपचारासाठी बघा, तिथले आसन, सुप्तबद्ध कोणासन, भारद्वाजासन म्हणजे भद्रासन म्हणलं जातं, चक्की चालन, यासारखे जे काही व्यायाम आहेत, त्याचबरोबर शवासन हे देखील एक उपयोगी आसन पीसीओएसच्या त्रासासाठी मानलं जातं. आता तिथले आसन तुम्हाला नवीन वाटेल, जी बटरफ्लाय पोज करतो आपण, बरोबर, बटरफ्लाय पोज जी करतो त्या अवस्थेला तिथले आसन म्हणलं जातं. आता नियमित योगासने आणि ध्यान साधना याच्यामुळे काय फरक पडतो, तर याच्यामुळे बघा, नियमित योगासने आणि जर ध्यानधारणा सुरू असेल तर नक्कीच ती व्यक्ती, ती महिला शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनण्यास मदत होते. योगासनांमुळे बघा, ओटीपोटाच्या भागाला थोडंसं सैल करण्यास किंवा आराम देण्यास मदत होते, बरोबर, ज्यावेळेस आपण आसन करत असतो त्यावेळेस. आणि प्राणायामामुळे मन शांत राखण्यास मदत होत असते. आता तिथले आसन किंवा सुप्तबद्ध कोणासन यासारखीच आसनं म्हणजे जी बसून केली जातात किंवा चक्की चालन आसन असेल, यामुळे काय होतं, तर पोटावरती येणारा दाब आणि पीळ हा सुखकारक असतो ज्यावेळेस आपण आसनं करत असतो. त्यामुळे अनेक फायदे निर्माण होतात, जसं की यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, गर्भाशय, जननेंद्रिय या सर्वांच्या वरती मालिश होते. एक वेगळी कार्यक्षमता त्या ठिकाणची तयार होते आणि त्या ठिकाणची असणारी इंद्रिय कार्यक्षम बनतात. आता यानंतर बघा, दुसरा कोणता त्रास आहे जो महिलांमध्ये जास्त आढळतो? व्हेरिकोज वेन्स याबद्दल माहिती आहे? व्हेरिकोज वेन्स हा आजार आहे तो महिलांमध्ये, किंवा जी व्यक्ती अधिक काळ उभे राहून असते, ज्या व्यक्तीचा रक्तप्रवाह कायम पायाच्या दिशेने, खालच्या दिशेने जात असतो, त्या व्यक्तीला हा त्रास जास्त प्रमाणात होत असलेला दिसून येतो. तो काय आहे, तर गुडघ्यापासून असेल किंवा मांड्यांपासून खाली ज्या शिरा असतात, पायाच्या ज्या नस वेन्स असतात, त्या म्हणजे ब्लड सर्क्युलेशन करणाऱ्या नस या फुगतात, म्हणजे त्याच्यावरती सूज निर्माण होते. त्या वेन्स मध्ये त्या रक्तवाहिन्या फुगून त्या नसांमध्ये सूज व गाठी तयार होतात. याला व्हेरिकोज वेन्स म्हणलं जातं. तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलं असेल की काही व्यक्तींच्या पोटरीपासून खालच्या भागामध्ये त्या नस किंवा त्या रक्तवाहिन्या अशा बाहेर फुगलेल्या दिसून येतात. त्याला व्हेरिकोज वेन्स म्हणतात. आता ह्या व्हेरिकोज वेन्स कशामुळे होतं, म्हणजे एक अशुद्ध रक्त कायमस्वरूपी त्या ठिकाणी साठून राहिल्यामुळं ते होत असतं. आता या पोटऱ्यांवर, गुडघ्यांमध्ये, मांडीच्या मागील बाजूला या ठिकाणी या म्हणजे वेन्स ज्या आहेत किंवा तो रक्तप्रवाह खंडित झालेला आपल्याला दिसून येतो, बरोबर. आता हे कोणत्या ह्याच्यामध्ये कोणत्या परिणाम म्हणजे कोणत्या कारणानुसार होऊ शकतं बघा. काही वेळेला वय वाढेल तसं रक्तवाहिन्याची लवचिकता गमावू लागते, बरोबर. जसं लहान व्यक्ती किंवा लहान मुलगा, त्याची असणारी लवचिकता मोठेपणी तशीच असते का? नाही. तर
वयामुळे, म्हणजे जसं वयाचा डिफरन्स होईल तस त्यानुसार रक्तवाहिन्यांची लवचिकता देखील कमी होत जाते. त्यामुळे देखील हा त्रास उद्भवतो. गर्भावस्थेमध्ये पोटातील गर्भामुळे काही काळ रक्तवाहिन्या दबलेल्या असतात. त्यामुळे देखील त्रास हा उद्भवताना दिसून येतो. बऱ्याच जणांना दीर्घकाळ उभं राहावं लागतं. साधारणतः पार्लर सारखा व्यवसाय करणाऱ्या ज्या महिला असतील तर त्या बघा, म्हणजे त्यांचा जो 12 तासाचा 8 तासाचा जो काही वर्किंग आवर्स असतील त्याच्यामध्ये 50% जास्त त्या महिला उभ्याच असतात. अशा महिलांना देखील हे त्रास उद्भवण्याची शक्यता असतात. त्यासोबत ज्यांना स्थूलत्व जास्त आहे, म्हणजे ज्यांचं वजन अधिक प्रमाणात आहे, त्यांना देखील हा त्रास होत असलेला आपल्याला दिसून येतो. मग आता याच्यावरती योगाभ्यास किंवा उपाय काय सांगितलेले आहेत, योगातील काय उपाय सांगितलेले आहेत, तर योगा सोडून जर विचार केला तर व्यायाम करणं, चालणं, धावणं यासारख्या गोष्टी असतील, आणि योगामध्ये स्ट्रेचिंग करणे. त्यासोबतच बघा, स्ट्रेचिंग करण्यासाठी काय सूर्यनमस्कार महत्वाचे आहेत. त्याबरोबर आसनांचा विचार केला तर पश्चिमोत्तानासन, ताडासन, अधोमुख श्वानासन, पादहस्तासन, गोमुखासन, वज्रासन यासारखी आसनं. हे सोडून वजन वजन नियंत्रित करण्यासाठी देखील आपण काही आसनांचा अभ्यास करू शकतो. जसं अर्ध हलासन असेल, विपरीत करणी, सर्वांगासन, किंवा यामुळे काय होतं बघा, विपरीत करणी, सर्वांगासन, अर्ध हलासन, शीर्षासन असेल, यामुळे काय होतं, गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने आपला जो गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने असणारा रक्तप्रवाह आहे, म्हणजे पायाच्या दिशेने होणारा रक्तप्रवाह हा डोक्याच्या दिशेने जातो, बरोबर. त्यामुळे देखील फायदा होत असलेला दिसून येतो. हे झाले 2 त्रास आपण बघितले महिलांच्या मध्ये उद्भवणारे. तिसरा जो त्रास आहे तो मासिक पाळी आणि त्यावरती केले जाणारे उपचार. तर याच्यामध्ये आपण विचार केला तर सध्याला जसं आपण पीसीओडी पीसीओएस बघितलं तर मासिक पाळी हा स्त्रियांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक मानला जातो. आणि परंतु मासिक पाळी अनेक स्त्रियांना ती त्रासदायक असलेली वाटून येते. किंवा बघा, मासिक पाळीच्या आधी 5 ते 7 दिवसांपासून दुखणारी ती कंबर, ते पाय, यामुळे स्त्रिया फार थकून जात असतात. आणि मासिक पाळी झाल्यानंतरही ते 5 दिवस असतील किंवा त्यानंतर होणारा अधिकचा 2 ते 3 दिवसांचा जो त्रास असेल, त्यासाठी महिला अधिक प्रमाणामध्ये थकून जातात त्या कालावधीमध्ये. आणि हा जर त्रास कमी करायचा असेल तर त्यासाठी देखील काही आसनं सांगितलेले आहेत, ज्यामध्ये एक पहिला विचार केला तर मार्जर आसन आहे. आता मार्जर आसन बघा, हात व गुडघे जमिनीला टेकले आणि एकमेकांना समांतर राहून श्वास घेऊन जर चेहरा वरच्या दिशेने आणि नेण्याचा प्रयत्न केला, ही साधी सिंपल असणारी अवस्था मार्जर आसन. त्यामुळे देखील आपल्या पोटाला असेल आणि पाठखाण्याला आराम मिळतो. दुसरा, वक्रासनाचा अभ्यास. वक्रासनाचा अभ्यास होत असताना शरीराला किंवा पाठखाण्याला अधिक प्रमाणात पीळ न देता जितका सहन होईल, शक्य होईल तितका पीळ देणं गरजेचं आहे. तिसरं आसन आपण जर बघितलं तुम्ही तर अर्धपवन मुक्तासन असेल, ज्याच्यामध्ये पायात गोळे येणे, पाय दुखणे यापासून आराम मिळू शकतो. म्हणजे मासिक पाळीच्या काळामध्ये किंवा पिरियड्सच्या कालावधीमध्ये अर्धपवन मुक्तासन आपल्याला उपयोगी कुठे पडतं, तर पायाला गोळे येणे असेल, पाय दुखणे यापासून आराम मिळू शकतो. याशिवाय शवासन, मकरासन यासारखी देखील आसनं आपण करत असतो. हे झालं महिलांचा आपण तिसरा त्रास किंवा तिसरी व्याधी बघितली. यानंतर आपण कोणतं बघतोय तर ॲनिमिया. ॲनिमिया बद्दल माहिती आहे कोणाला? ॲनिमिया काय आजार आहे किंवा तो कधी उद्भवतो?
विद्यार्थ्यांपैकी कोणी सांगू शकेल अॅनिमिया काय त्रास आहे किंवा तो कधी उद्भवतो? उनकी कमी होना शरीर में। रक्त कमी काय होणे. कमी होणे? बरोबर. हेमोग्लोबिन, आयन. ओके. बघा, अॅनिमिया म्हणजे शरीरात असणारी रक्ताची कमतरता जाणवणे, बरोबर. हिमोग्लोबिन हा आपल्या शरीरात असणारा एक महत्वाचा घटक मानला जातो, HB ज्याला म्हणत असतो आपण, जो शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण सांगतो. आता त्याच्यामध्ये आयडियल रक्ताचे प्रमाण काय आहे? जसं पुरुषांमध्ये हिमोग्लोबिन हा 12 ते 16 किंवा 12 ते 17च्या दरम्यान सांगितला जातो आणि महिलांमध्ये 11 ते 14च्या दरम्यान सांगितला जातो, बरोबर. आणि तो जर कमी असेल तर बऱ्याच वेळेला अॅनिमिया सारख्या आजारांना सामोरं जावं लागतं. मग आता पहिल्यांदा बघा, पौगंडावस्थेत किंवा रजोनिवृत्तीच्या दरम्यान महिलांना अॅनिमियाचा त्रास अधिक प्रमाणात दिसून येतो. भारतातील 80% महिलांचा जर विचार केला तर भारतातील 80% अधिक म्हणजे 80% प्लस महिला ज्या आहेत, गर्भवती महिला आहेत, त्यांना अॅनिमियाचा नक्कीच त्रास असतो. प्रेग्नन्सीच्या कालावधीमध्ये रक्ताचा पुरवठा कमी पडणं किंवा रक्ताची कमतरता भासणं हा अॅनिमियाचाच एक भाग आहे. आता अॅनिमियासाठी आपल्याला काय उपयुक्त आसनं आहेत किंवा अॅनिमियासाठी आपण काय करू शकतो? तर बघा, रोज प्राणायामचा विचार केला म्हणजे बऱ्यापैकी अॅनिमियासाठी प्राणायामच किंवा आसनं याचा उपयोग होत असतो. त्याहूनही अधिक प्रमाणात प्राणायाम. तर पहिला अनुलोम विलोम, काही याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अनुलोम विलोम किमान एक 15-20 मिनिटं कराव्या. भस्त्रिका प्राणायाम करावा. त्यासोबतच कपालभाती असेल, भ्रामरी असेल तर या प्राणायामाचा अभ्यास करावा लागतो. यासोबतच जी बेसिक प्रकारची आसनं असतील तर त्या आसनांचा अभ्यास करायचा असतो. मग आता त्या बेसिक आसनांमध्ये जर सूर्यनमस्कार असेल, भुजंगासन, शलभासन, मार्जरासन किंवा कॅट अँड काऊ पोज असेल, त्यानंतर पवनमुक्तासन असेल, यासारख्या देखील आसनांचा आपण अभ्यास केला तरी चालू शकतो. परंतु लक्ष द्या, मी सर्वांगासन सूर्यनमस्कार सांगितले, परंतु अॅनिमिया असणारी व्यक्ती किंवा अॅनिमियाला सामोरं गेलेली व्यक्ती ही कमकुवत असते किंवा अशक्त असते. त्यामुळे जितकं शक्य आहे त्या व्यक्तीची अवस्था, अॅनिमियाचा होणारा त्रास हा किती प्रमाणात आहे हे बघून या आसनांचा अभ्यास करायचा आहे. आता यानंतर पुढचा प्रॉब्लेम आपण बघतोय की गर्भवती महिलांच्यासाठी योगाभ्यास. आपण स्टेप बाय स्टेप बघत आलोय. तर पुढचा आहे गर्भवती महिलांच्यासाठी योगाभ्यास. आता गर्भावस्था म्हणलं की महिलांचा एक सुखद पण खडतर असा प्रवास असतो. जर गर्भवती महिला किंवा गर्भवती स्त्रीची प्रसूती सहजरित्या व्हावी किंवा योग साधनेचा अभ्यास केल्यानंतर प्रसूती करता गर्भाचे आरोग्य चांगले व निरोगी राहावं असं जर वाटत असेल तर नक्कीच योगाभ्यास, गर्भावस्थेमध्ये देखील योगाभ्यास करणं गरजेचं आहे. काही ठिकाणी गर्भसंस्कार शिबिर देखील घेतली जातात, बरोबर, कारण त्या गर्भावरती होणारे संस्कार हे चांगले असावे. मग आता तुम्ही म्हणाल की गर्भावस्थेमध्ये महिला ह्या कायम म्हणजे एक काय म्हणलं जातं, तर त्या एका अडचणीच्या काळामध्ये किंवा त्रासदायक काळामध्ये असतात, अवघडलेल्या असतात असं म्हणलं जातं, बरोबर. तरी देखील आसनं किंवा तरी योगाभ्यास कसा करणार? तर बघा, त्याच्यामध्ये गर्भावस्थेमध्ये पण 3 टप्पे असतात. जसं आपण पूर्ण महिलेच्या आयुष्यामध्ये 3 टप्पे बघितले, त्यामध्ये तसे गर्भावस्थेमध्ये पण 3 टप्पे असतात. पहिला टप्पा असतो 3 महिन्यापर्यंतचा काळ, सुरुवातीचे 3 महिन्यापर्यंतचा काळ. त्यानंतर असतो तो 7 महिन्यापर्यंतचा काळ आणि त्यानंतर 9 महिन्यापर्यंतचा म्हणजे किंवा डिलिव्हरी होईपर्यंतचा जो काळ असतो तो. आता प्रत्येक टप्प्यामध्ये आपण आसनं बघणार आहोत किंवा काय अभ्यास करायचा आहे त्याबाबत बघणार आहोत.
ज्याच्यामध्ये गर्भवती स्त्रियांनी करावयाचा योगाभ्यास जो आहे तो 3 महिन्यापर्यंतच्या ज्या प्रेग्नेंट वुमेन्स आहेत त्यांनी करत असताना काय करायचं आहे, तर प्रणव जप असेल, सूर्यनमस्कारांची कमी संख्या, म्हणजे बघा एक 5 सूर्यनमस्कार, तेही श्वसनाकडे लक्ष देऊन, त्यासोबतच शरीर संवर्धनात्मक जी आसनं असतील जसं की उष्ट्रासन, पूर्ण उष्ट्रासन नाही अर्ध उष्ट्रासन असेल ते, थोडंसं कटिचक्रासन, गोमुखासन यासारखी आसनं चालू शकतं. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 7 महिन्यापर्यंतचा जो काळ असतो, बरोबर. आता 7 महिन्यापर्यंतच्या काळामध्ये या अवस्थेमध्ये तुम्ही त्यांना कोणतं सांगाल, कारण तो शरीर संवर्धनात्मक असतो. त्यावेळेस जी प्रेग्नेंट वुमन्सच्या पोटामध्ये असणारी बेबी आहे, म्हणजे तो एक काळ पूर्ण त्या गर्भाचा परिपक्वतेचा काळ असतो. आणि या अवस्थेत ओंकार जप किंवा प्राणायाम जे असतील, अनुलोम विलोम असेल, सूर्यभेदन, चंद्रभेदन यासारख्या प्राणायामांचा अभ्यास करणं गरजेचं. आणि त्यानंतर 9 महिन्यापर्यंतच्या काळामध्ये, आता 7 महिन्यांच्या कालावधीमध्ये आणखी एक सांगायचं राहिलं शारीरिक ह्याच्या बाबतीत, तर थोड्याफार हालचाली महत्वाच्या असतात, ज्याच्यामध्ये कोणतीही आसनं न करता काही ज्या वॉर्मिंग अप एक्सरसाइज आहेत ज्याच्यामध्ये जंप वगैरे टाळून, म्हणजे जंप वगैरे करायचे नाहीत, तर थोड्या म्हणजे हाताची हालचाल असेल, मनगटांच्या, शोल्डरच्या काही रोटेशन्स असतील, काही गुडघ्याच्या हालचाली असतील, या ज्या बेसिक ज्या हालचाली आहेत ते करणं गरजेचं. यानंतर बघा 9 महिन्याच्या कार्यापर्यंत जो काळ असेल, 7 ते 9 महिने, या अवस्थेमध्ये फक्त श्वसनावरती लक्ष देणं, ध्यानधारणा असेल, ओंकार जप असेल, किंवा जसं सांगितलं की शरीर मोकळं करण्यासाठी, शरीर हलकं करण्यासाठी ठराविक लागणाऱ्या हालचाली इतकंच महत्वाच्या आहेत. आता हे सर्व झालं म्हणजे आपण बघत आलो लहान वयापासून, म्हणजे पौगंड अवस्थेपासून महिलांना येणाऱ्या पिरियड्स पासून प्रेग्नन्सी पर्यंत. प्रेग्नन्सी नंतरचा जो टप्पा असतो तो येतो की डिलिव्हरी झाल्यानंतर किंवा प्रसूतीनंतर बऱ्याच महिलांचं असं असतं की प्रेग्नन्सी वगैरे हे टाळत असतात किंवा तो काळ टाळत असतात, कारण फिटनेस बदलतो, बरोबर, किंवा शरीरामध्ये होणारा परिणाम, त्या फिटनेसवरती होणारा परिणाम. आणि मग प्रसूतीनंतर असं लोकांना वाटतं की एकदा का ते वेट वाढलं, एकदा का ती शरीराने म्हणजे ती अवस्था धारण केली तर ते कमी नाही होणार. परंतु प्रसूतीनंतरचा काळ हा महत्वाचा असतो, कारण त्यावेळेस वाढलेलं मातेचं जे वजन असतं ते कमी करण्यासाठी आपल्याला काही ठराविक आसनं करावी लागतात, ठराविक हालचाली कराव्या लागतात, ठराविक व्यायाम करावा लागतो, तरच ते वजन कमी होईल किंवा तरच तो फिटनेस पूर्ववत होईल. आता प्रसूतीनंतर ज्या स्तनपान करणाऱ्या मातांनी दररोज 6 सोप्या किंवा एक 5 ते 6 आसनं आहेत ज्यांचा अभ्यास करणं गरजेचं असं मानलं जातं, ज्यामध्ये शशांकासन, पद्मासन, बालासन किंवा थोडंसं प्लँक करणं. जर सिझेरियन झालं असेल तर प्लँक थोडंसं टाळावा. त्यानंतर भुजंगासन, तोही भुजंगासनला अधिक प्रमाणात स्ट्रेच न करता वक्रहस्त भुजंगासन वगैरे, पश्चिमोत्तानासन. आणि त्यानंतर बघा म्हणजे एक 12 महिन्यानंतर किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीनंतर सर्वांगासन, शलभासन, हलासन, कटिस्नान सारख्या ज्या थेरपीज असतील किंवा अश्विनी मुद्रा यासारख्या आसनांचा देखील आपण अभ्यास करू शकतो. इथपर्यंत लक्षात आलंय? आपण पुढचा तिसरा महिलांचा महत्वाचा टप्पा बघायचा का, रजोनिवृत्तीचा, किंवा ज्याला काय म्हणलं जातं मॅनोपॉज. ज्या वेळेस महिलांची मासिक पाळी थांबते त्यावेळेसचा जो कालावधी असतो त्याला मॅनोपॉज किंवा रजोनिवृत्तीचा काळ असा मानला जातो. आता मॅनोपॉज किंवा रजोनिवृत्तीचा स्त्रियांमधील बघा तो काही कोणता आजार नाहीये,
बरोबर. निसर्गाने जी काही देणगी दिलेली आहे किंवा निसर्गाने जी काही प्रक्रिया त्या महिलेच्या शरीरामध्ये ठरवलेल्या आहेत, फक्त त्याला ती सामोरे जात असते. आणि तो आजार नसून त्या प्रक्रियेवरती आपल्याला काही उपचार करणं गरजेचं आहे, किंवा काही आपण हालचाली असतील किंवा योगोपचार असेल तो करणार आहोत. तर रजोनिवृत्तीच्या काळामध्ये स्त्रियांना अंतस्रावी ग्रंथीमध्ये बरेचसेच बदल जाणवतात आपल्याला. बरोबर. बरेचसेच बदल घडून येत असलेले जाणवतात. त्यासोबतच हार्मोन्स असेल किंवा हार्मोन्सचं असंतुलन असेल, त्यामुळे नकारात्मकता वाढणे असेल, चिडचिड होणे, शरीरातील कॅल्शियम कमी होणे, यासारख्या अनेक समस्या या रजोनिवृत्तीच्या वेळेस जाणवत असतात. आता यासाठी काय करायचंय बघा, तर सकाळी फिरणं, सायंकाळी थोडंसं फिरणं असेल, ध्यानधारणा, प्राणायाम आणि त्यासोबतच बेसिकच्या काही ठराविक हालचाली असतील, या मॅनोपॉजच्या काळामध्ये, रजोनिवृत्तीच्या काळामध्ये कराव्या लागतील. त्यासोबतच वज्रासन, सुखासन, सर्वांगासन, ताडासन, तडागासन, तिथले आसन, हे जे आसनं आहेत, या आसनांचा देखील अभ्यास महिला करू शकतात. आता आतापर्यंत आपण बघितलं की महिलांना 3 ज्या स्टेज मधून जावं लागतं, ते त्या काळात उद्भवणारे आजार किंवा एक आजारी व्यक्तीसाठी किंवा आजारी महिलांसाठी ज्या काही आहेत किंवा समस्या असणाऱ्या महिलांच्यासाठी आपण योगोपचार बघितला. आता असा योगोपचार आपण निरोगी किंवा रोगी या महिलांच्यासाठी देखील असू शकतो. काही निरोगी महिला असतील त्यांच्यासाठी देखील आपण योगाभ्यास असलेला दिसून येतो, कारण सुरुवातीलाच आपण सांगितलं की फक्त रोगी महिलांनीच किंवा कोणत्याही रोगी व्यक्तींनीच करावा असा योगा नाहीये किंवा योगोपचार नाहीये. योगोपचार हा सर्वांच्यासाठी आहे. बरोबर. आता महिलांनी आपापलं आरोग्य हे निरोगी ठेवण्यासाठी खालील आसनांची तयारी, म्हणजे जे काही आसनं सांगेन त्या आसनांची तयारी करावीच लागणार आहे, ज्यामध्ये महिलांना शारीरिक, मानसिक दृष्टीने तंदुरुस्त ठेवण्यासाठी मदत होईल. ज्यामध्ये बघा, बालकासन, सेतुबंधासन, कोणासन, त्रिकोणासन, सुप्तबद्ध कोणासन, सुप्त वज्रासन, उत्तानासन, विपरीत करणी, शलभासन, धनुरासन, मत्स्यासन, यासारखी अनेक आसनं आहेत, ज्यामध्ये महिला म्हणजे ज्याच्या त्याच्या शरीरयष्टीनुसार, ज्याच्या त्याच्या त्रासानुसार ती आसनं करू शकतात. त्यासोबतच प्राणायामचा विचार केला तरी सर्वच प्रकारचे प्राणायाम हे निरोगी महिलांच्यासाठी उपयुक्त असे आहेत. आपण योगाभ्यास हा फक्त एखादा आजार झाल्यानंतर करत नाही आहोत, तर निरोगी महिलांना किंवा कोणताही निरोगी व्यक्ती देखील भविष्यामध्ये कोणत्याही रोगाला सामोरं जावं लागू नये यासाठी देखील योगाभ्यास करत असतो. हे सर्व लक्षात आलंय. हा महिलांसाठी योगाभ्यास किंवा योगा फॉर वुमेन्स हे आपण बघितलेलं आहे 3 स्टेजमध्ये, किंवा 3 स्टेजमध्ये महिलांना जावं लागणं, म्हणजे ज्या प्रक्रियेतून सामोरं जावं लागतं, ज्या प्रक्रियेतून जावं लागतं त्या प्रक्रियेमध्ये येणारे त्रास आपण बघितले. त्यानंतर नियमित योगा का करायचा किंवा निरोगी व्यक्तीने देखील का करायचा, महिलांनी का करायचं याबाबत सांगितलं. कारण ताणतणाव मुक्ती असेल, शरीरामध्ये असणारे अनेक जे अचानक त्रास उद्भवतात, जसे की बीपी म्हणजे रक्तदाब असेल, मधुमेह असेल, वजन नियंत्रणात आणण्यासाठी असेल, किंवा म्हातारपणात किंवा उतारवयात जे म्हणलं जातं की अनेक समस्या, अनेक ज्या समस्या आहेत त्यांना सामोरं न जावं लागणं. बरोबर. तर यासाठी आपण योगाभ्यास करणं गरजेचं आहे. या 3 स्टेज बघितल्यानंतर आपण बघितलं की ज्या रेग्युलर महिला आहेत त्यांच्यासाठी असणारा योगाभ्यास, त्यानंतर गर्भवती महिलांच्यासाठी स्पेशल योगाभ्यास आपण पाहिलं. हे सोडून आणखी कोणाला काही शंका आहे का, किंवा याच्यामध्ये काही शंका आहे का?
विद्यार्थ्यांच्या मध्ये कोणाला काही शंका आहे का? नाही ठीक आहे. नाही सर. ओके. आपण पुढचा भाग बघायचा आहे का, योगा समुपदेशन, की उद्या पाहायचा आहे? अगर 15-20 मिनट में क्लियर हो सकती है तो कर सकते हैं. सॉरी सर. अगर 15 से 20 मिनट में अगर हो सकती है समुपदेशन तो कर सकते हैं. ओके. हम देख सकते हैं जितना हो सकता है उतना हम कंप्लीट कर लेंगे 15-20 मिनट में. पहला जो है मतलब सॉरी, योगा समुपदेशन. समुपदेशन हे शास्त्र किंवा बघा, समुपदेशन म्हणजे काय, तुम्हाला काउन्सिलिंग बऱ्याच ठिकाणी होऊन ऐकून माहिती असेल ना. काउन्सिलिंग काय आहे, त्यासोबतच काउन्सिलिंग कसं केले जाते, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केले जातं.